नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या ठळक बातम्या. आताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर कोणत्या आहेत बातम्या बघूया. नवीन महिना नवीन सुरुवात घेऊन येतो. पण ऑगस्ट 2025 तुमच्या दैनंदिन खर्चात आणि बँकिंग अनुभवात अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. आज ऑगस्टपासून UPI बॅलन्स चेक, SBI क्रेडिट कार्ड आणि फास्टॅग पासशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि जीवनशैलीवर होऊ शकतो. त्यापुढची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याहून परत येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला मोठा दणका दिला आहे. यवतमाळ येथील ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना भगवा हाती धरला. विशेष म्हणजे रात्री 11:30 वाजता हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. त्यापुढची मोठी बातमी बघा. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी जनतेला मोठा दिलासा देत व्यावसायिक सिलेंडरचा भाव कमी केला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत 33.50 रुपयाची कपात करण्यात आली आहे. हे 1 ऑगस्टपासून देशभरात लागू होणार आहे. यानंतर आता मुंबईत व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलेंडरची 34 रुपयांनी स्वस्त होऊन 1582 रुपयांवर आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान दुकानदारांसाठी ही सवलत फायदेशीर मानली जात आहे, कारण तेथे 19 किलोचा सिलेंडर जास्त वापरला जातो. त्यापुढची महत्त्वपूर्ण बातमी. राज्यामध्ये 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मुंबई शहर, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, जालना, अमरावती आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदवली आहे. सोलापूरमध्ये 48 तर बीडमध्ये 45% पाऊस झाला. त्यामुळे तेथील नागरिकांना पाणी टंचाई उद्भवत आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबई शहरामध्ये सर्वसाधारणपणे 1276 मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी केवळ 973 मिमी पाऊस पडला आहे. त्यापुढची मोठी बातमी बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने संसदेच्या मान्सून सत्रात डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तानातील युद्धबंदीच्या दाव्यांची पोलखोल करताच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष संतापले आणि चांगला मित्र भारतावर 25% आयात शुल्क लादले. याशिवाय ट्रम्प यांनी रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त दंड आकारण्यासाठी घोषणा केली आहे. LPG सिलेंडर स्वस्त करून आज 1 ऑगस्टची सर्वांना खुशखबर मिळाली आहे.